काही विषय माझ्या मतदारसंघातले होते जे त्यांच्या अंतर्गत येतात आणि काही विषय हे महाराष्ट्राच्या हिताचे होते। त्यातले काही विषय आम्ही आपल्याला सांगतो। केंद्र सरकारने जो पेपरफुटीचा कायदा केला तो राज्यात यावा यासाठी आम्ही सगळेजण गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत। उत्तराखंडमध्ये तिथे असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तसा कायदा उत्तराखंडमध्ये केला। त्याच धर्तीवर या अधिवेशनामध्ये गव्हर्नर साहेबांनीच पुढाकार आता कुठेतरी घेतला पाहिजे, नाहीतर राज्य सरकारला आदेश दिले पाहिजे पेपरफुटीवर कायदा लवकरात लवकर करण्यासाठी। ही विनंती आदरणीय गव्हर्नर साहेबांना तिथं केली। त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर गव्हर्नर साहेबांचं जे गेलं भाषण होतं त्या भाषणामध्ये तिथं विविध महामंडळ हे करावीत असे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले होते, ज्याच्यामध्ये विविध समाजनिहाय हे महामंडळ तिथं शासनाने करावे असं सांगितलं। खरं पण शासनाने ते महामंडळ केली, पण त्याला फक्त 5 कोटीचा निधी गेल्या अधिवेशनामध्ये दिला, पण तिथं कुठेही मनुष्यबळ दिलं गेलं नव्हतं। त्यामुळे हे जे सर्व जे महामंडळ आहे ज्याच्यामध्ये शामराव पेचे आर्थिक विकास महामंडळ, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ, संत काशीबा गुरव युवा मंडळ, संत सेनाजी महाराज, पैलवान कैलासवती मारुती चव्हाण वडार महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, असे सर्व महामंडळ आहेत। राज्य सरकार धूळफेक तिथं करतंय। 200 कोटी कमीत कमी निधी या प्रत्येक महामंडळाला या अधिवेशनामध्ये देण्याला या सरकारला भाग पाडावं असं तिथं आदरणीय गव्हर्नर साहेबांना सांगितलं। त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये अनेक वेळा माझ्या एमआयडीसीचा मुद्दा मी मांडला। मंत्र्यांनी आश्वासन दिलं, शब्द दिला, पण हे सरकार तो शब्द ऐकत नाही, मंत्री ते ऐकत नाहीत। म्हणून शेवटी हा अधिकार हा गव्हर्नर साहेबांचा असतो की सरकार जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यात लक्ष घालायचा। त्यामुळे हाही मुद्दा आदरणीय गव्हर्नर साहेबांना देऊन उदय सामंत साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आदेश द्यावेत की ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये शब्द दिला तसा शब्द मंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघातल्या एमआयडीसीच्या बाबतीत ऐकावा। त्याच्याचबरोबर सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिक्त पदं आणि इतरही जे सर्व भ्रष्टाचार आणि इतर मुद्दे आहेत त्याबद्दलची चर्चा, मी तिथं सदस्य आहे, पण सदस्य असताना सुद्धा मी अनेक वेळा मुद्दे मांडले असताना तिथं जे मॅनेजमेंट काउन्सिल आहे नाही तर व्हीसी ऐकतात, व्हीसी चांगले आहेत, पण इतर जे सर्व प्रशासकीय अधिकारी तिथे आहेत ते खूप चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी तिथे करत आहेत। ड्रग्सचा वापर त्या युनिव्हर्सिटीमध्ये वापरलेला आहे। जे काही पैशाचं नियोजन आहे ते योग्य पद्धतीने होत नाही। 60% पेक्षा जास्त तिथं जी जागा आहेत त्या सगळ्या भरतीच्या बाकी आहेत। त्याच्याचबरोबर मराठीच्या प्रोफेसरला इंग्लिश शिकवावं लागतं। अशी परिस्थिती ही या जगात नाही तर या देशामध्ये अतिशय नावाजलेली युनिव्हर्सिटी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी तशी ती परिस्थिती आहे। त्यामुळे आपण प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघातला जो शेतीच्या पाण्याचा मुद्दा आहे जो MWRRच्या अंतर्गत येतो आणि त्याचे प्रमुख हे गव्हर्नर साहेब आहेत, तसा हे सगळे मुद्दे आदरणीय गव्हर्नर साहेबांबरोबर त्यांच्यासमोर घेतले, चर्चा झाली। युवांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, पेपरफुटीचे प्रश्न, अशा अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा ही गव्हर्नर साहेबांबरोबर झाले आणि आम्ही सरकारला नक्कीच सांगू, सरकारशी तिथं बोलू आणि जेव्हा तिथं आम्ही येऊ तेव्हा सामान्य लोकांच्या वतीने हे सर्व मुद्दे आम्ही मांडू असं आश्वासित त्यांनी आम्हा सगळ्यांना तिथे केलेलं आहे। त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो। हिंदी में ब्रीफ कर दीजिए। एक तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडलं गेलं होतं। त्याच्याचबरोबर पोर्श जो अपघात झाला त्याच्यामध्ये सुद्धा काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कितीतरी कोटी, हजारो कोटी रुपयाचं ड्रग्ज हे सापडलेलं। त्याच्याचबरोबर काल परवा एका हॉटेलमध्ये तिथं सहजपणे कुठेही बिंदासपणे न घाबरता ड्रग्जचा वापर त्या हॉटेलमध्ये केला जात होतो। म्हणजे त्याचा अर्थ एकच आहे की हे सरकार सत्तेच्या धुंदीमध्ये आहे आणि युवा पिढी बेरोजगार आहे, त्यांना कुठेही संधी दिली जात नाही आणि मोठा वर्ग हा युवांचा कुठेतरी ड्रग्सच्या
धुंदीमध्ये अडकलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारला नाही तर त्यांच्या भाजपच्या त्या नेत्यांना विनंती केली होती की त्यांना पदमुक्त करावं. मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये जो निकाल लागला त्याच्यासाठी पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे, तिथं कोयता गँग असेल, ड्रग्सचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली, गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला. त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा. कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे. कुठेही तिथं लक्ष हे होम मिनिस्ट्रीचं या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे हे ड्रग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत. नाशिकची जी निवडणूक आहे त्या नाशिकच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून नथ, महागड्या, पैठणी अशा स्वरूपाच्या वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत असा व्हिडिओ जो आहे सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे. आता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये केलाच गेला. त्याच्याचबरोबर एमएलसीचं इलेक्शन आता जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने नथ असेल, साड्या असतील, इतर काही गोष्टी दिल्या जात आहेत. आणि त्याच्याचबरोबर महायुतीमध्ये गोंधळ सुद्धा झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला. त्यांचे उमेदवार आहेत किती हे सुद्धा आता लोकांना माहीत नाही. या गोंधळात गोंधळ असताना पैशाचा, दबावतंत्राचा, आमिष दाखवण्याचा प्रकार हा एमएलसी इलेक्शनमध्ये सुद्धा महायुतीच्या विविध उमेदवारांकडून केला जातो हे कुठेतरी आता बघायला मिळालेलं आहे. पण कितीही पैशाचा वापर केला तरी तिथं योग्य व्यक्तीच निवडून येईल असा विश्वास वाटतो. पिपाणी हे फ्रीज करण्याची मागणी लोकसभा आयोगात केलेली आहे. या बाबतीतली चर्चा झाली होती. ते जे चिन्ह आहे नाही तर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठेतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही. आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा, त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्याबाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी. तेलंगणा सरकारने कर्जमाफी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रात तशी मागणी होत आहे, कसं पाहता याकडे? या बाबतीत अनेक वेळा आम्ही बोललेलो आहे. जो काही दुष्काळ शेतकऱ्याला सोसावा लागला त्याच्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. विम्याचा पैसा जो वेळेवर मिळाला पाहिजे होता तो तिथे मिळाला नाही. फक्त 41 तालुक्यांना ते सुद्धा गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारकडनं दुष्काळ निधी आलेला आहे. राज्य सरकारने 1 रुपया निधी तिथं दिला गेला नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी खूप मोठ्या अडचणीत अडकलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये सरकारकडनं कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व विरोधात असणारे जे सर्व पक्ष आहेत ते नक्कीच या सरकारमध्ये करणार आहोत.